तुमचा कॉन्फिडन्स आणखी काय वाटतोय तुम्हाला? 2 आठवड्यामध्ये काय बिल्डअप झालाय? सर कॉन्फिडन्स म्हणजे तेच मी म्हणाली की गोष्टी जेव्हा आपल्याला नॉलेज मिळतं कुठल्या पण गोष्टीबद्दल तर आपला तो कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिक बिल्ड होतो. टू बी व्हेरी फ्रँक, मी ऑलरेडी एका क्लासला जॉईन होऊन मी कोर्स केलेला होता एक्सपोर्टचाच. पण सर तिथे फक्त म्हणजे एक बोलतात ना फी साठी एक तो कोर्स आम्हाला 1 आठवड्यासाठी घेतलेला आणि लाईव्ह सेशन, नो प्रॅक्टिकल ट्रेनिंग, नथिंग, काहीही आम्हाला प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. त्यामुळे ओके. काही क्लॅरिटी मिळालीच नव्हती. पण ती सगळी जी कमी होती आणि ते सगळे जे मला राहिलेल्या गोष्टी होत्या, ज्या डाऊट्स होते, ते सगळे आता तुमच्याकडे आल्यावर माझे क्लिअर झालेले आहे. तर माझा जर एक्सपिरियन्स आहे विदिन 2 वीक्स मध्येच खूप प्रचंड छान आहे. म्हणजे रिस्पॉन्स खूप आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या आहेत मला. एक्सपोर्ट बद्दल ऑलमोस्ट म्हणजे 80% मला क्लिअर आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. येस, बोला. मी सोनाली सिद्धेश घोसाळकर, मुंबईहून आहे मी. मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी लास्ट 2 वीक पूर्वीच मी इथे ऍडमिशन घेतलंय सरांच्या कोर्सला आणि मी ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर म्हणून काम करायला म्हणजे विचार आहे माझा. आणि स्टार्टिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मी सुरुवात करणार आहे, बनाना आणि पल्सेस पासून. म्हणजे मोस्टली ग्रेट. मी बनानापासूनच सुरुवात करणार, म्हणजे ते मी जास्त एक्सप्लोर करते. अमेझिंग. तर माझा जर एक्सपिरियन्स आहे विदिन 2 वीक्स मध्येच खूप प्रचंड छान आहे. म्हणजे रिस्पॉन्स खूप आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या आहेत मला. एक्सपोर्ट बद्दल ऑलमोस्ट म्हणजे 80% मला क्लिअर आहे. बाकी सगळं जेव्हा प्रॅक्टिकल करीन तेव्हा अजून जास्त क्लॅरिटी मिळेल मला. ग्रेट. आणि सरांचे जे सेशन्स वगैरे होते, तुमचे सर जे ऑडिओ रेकॉर्डेड कॉल्स वगैरे आहे, त्याच्यात पण अगदी म्हणजे लहान मुलांना पण स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन पासून शिकवतो त्या पद्धतीत सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे त्या ऑडिओमध्ये. त्यामुळे त्याच्यानंतर खरंच आपल्याला हा प्रश्न पडतो की मी काय प्रश्न सरांना विचारू, म्हणजे ऍज अ क्वेरी करून. तर अशा प्रकारे शिकवलेलं आहे. आणि सर, तुमचा जो सपोर्ट आहे आम्हाला असाच शेवटपर्यंत सगळ्यांना मिळावा, ह्याच उद्देशाने आम्ही इथे ऍडमिशन घेतलेलं आहे. कारण 100%. सर, टू बी व्हेरी फ्रँक, मी ऑलरेडी एका क्लासला जॉईन होऊन मी कोर्स केलेला होता एक्सपोर्टचाच. पण सर तिथे फक्त म्हणजे एक बोलतात ना फी साठी एक तो कोर्स आम्हाला 1 आठवड्यासाठी घेतलेला आणि लाईव्ह सेशन, नो प्रॅक्टिकल ट्रेनिंग, नथिंग, काहीही आम्हाला प्रोव्हाइड केलेलं नव्हतं. त्यामुळे ओके. काही क्लॅरिटी मिळालीच नव्हती. पण ती सगळी जी कमी होती आणि ते सगळे जे मला राहिलेल्या गोष्टी होत्या, ज्या डाऊट्स होते, ते सगळे आता तुमच्याकडे आल्यावर माझे क्लिअर झालेले आहे. ग्रेट. ऑफलाईन असताना सुद्धा सरांना कधी काय कॉन्टॅक्ट केला तरी सर रिप्लाय करतात. सरांच्या टीम बरोबर कॉन्टॅक्ट, सगळं मला म्हणजे सगळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सरांकडनं. ग्रेट. तुमचा कॉन्फिडन्स आणखी काय वाटतोय तुम्हाला? 2 आठवड्यामध्ये काय बिल्डअप झालाय? सर कॉन्फिडन्स म्हणजे तेच मी म्हणाली की गोष्टी जेव्हा आपल्याला नॉलेज मिळतं कुठल्या पण गोष्टीबद्दल तर आपला तो कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिक बिल्ड होतो. जो मी आधी अमेझिंग. केलेले, आधी शिकलेले युट्यूबचे व्हिडिओ बघितलेले, ते सगळे बघण्यामध्ये आणि तुमच्या ऑडिओ मधनं शिकण्यामध्ये भरपूर म्हणजे डिफरन्स आहे. जसं ग्रेट. तुमच्यापासून, जसं आपल्या एक्सपोर्टमध्ये ABCD स्टार्टिंग म्हणजे आपल्याला प्रोडक्ट सिलेक्शन मध्ये बऱ्याच वेळेला बरेचदा खूप लोक कन्फ्यूज असतात की कसं करू, काय करू. बरेच त्याच्यासाठी क्रायटेरिया आहेत. तर ते तुम्ही भरपूर सारे क्रायटेरिया दिले आहेत, कोणाची काय असेल त्या पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट सिलेक्ट करायचंय. अशा प्रकारे म्हणजे तेही तुम्ही शिकवलेलं आहे. तर ग्रेट. कॉन्फिडन्स लेवल तर म्हणाल तर म्हणजे एकदम आय एम रेडी टू आता एक्सपोर्ट. आता मला सुरू करायचंय असं म्हणजे ह्याच्यामध्ये मी रेडी आहे. माझं सर ऑलरेडी डॉक्युमेंटेशन साठी चालू आहे. वेबसाईट पण माझी आता ह्या वीक मध्ये सगळं होऊन जाईल माझं पूर्ण. ग्रेट. फक्त अमेझिंग. सर GST ची जरा क्वेरी आली तर मी आसावरी मॅडमशी कोऑर्डिनेट करते त्याच्यासाठी. पण सर अमेझिंग. मी साईड बाय साईड एम्बेसीजला मेल केले आहेत. मला 2 एम्बेसीचे रिप्लाय सुद्धा आले आहेत. ग्रेट. आणि सर मी काँग्रॅट्स. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या पर्सनल मेल ID वर ना आणि त्यामध्ये असं मेन्शन केलं की माझे सगळे डॉक्युमेंटेशन आणि वेबसाईट इज अंडर प्रोसेस. आणि त्यानुसार जर त्यांनी मला पॉझिटिव्हली रिप्लाय करून रियाद आणि आपल्या सौदीकडनं मला दोघांचे एम्बेसीचे मेल पण आले आहेत. ग्रेट. तर मी वाटलं कसं होतं सर तुम्हाला सगळं ईमेल येईल म्हणून किंवा अप्रोच होईल म्हणून?
नाही पण सर तुम्ही म्हणालेलात ना की तुम्ही पाठवा, ट्राय करा, जर नाही मिळालं तर. कारण सर आता सध्या तर मी काहीच करू शकत नव्हती. वेबसाईट बिल्ड होतेय, डॉक्युमेंटेशन रेडी होते, तर बोलली तोपर्यंत आपण हा बॅकग्राऊंड लेवलचा होमवर्क आपला करून ठेवावा, म्हणजे ग्रेट. जेणेकरून आपण रेडी असू की काय कसं पुढे हाऊ टू प्रोसीड. अमेझिंग. म्हणून मी त्यानुसार मी तसं मेल केलं, तर माझ्याकडे आता मी ती लिस्ट पण सेव्ह केलेली आहे, सगळं केलेलं आहे, म्हणजे सगळं मी आय एम रेडी. आता माझे वन्स डॉक्युमेंट आले ना, तर मी माझी वेबसाईट आली की मी बायर्सना पण अप्रोच करायला स्टार्ट करेन. अमेझिंग. ग्रेट टू सी यू मॅम. की एका शब्दामध्ये काय सांगाल 2 आठवड्याची जर्नी, जस्ट इन 1 वर्ड? सर यू आर ऑसम अँड यू आर ग्रेट. थँक्स टू यू. नॉट अबाउट असम. तुम्हाला काय वाटतं इम्पॉर्टंट आहे? ग्रेट. थँक्यू तर सो मच. माझं तरी म्हणेल की माझा 100% मी बोलू शकते कॉन्फिडेंटली. कॉन्फिडन्स माझा भरपूर वाढलेला आहे 100%. दॅट इज का इम्पॉर्टंट. आणि हा कॉन्फिडन्स का वाढलाय तर तुमच्या शिकवण्यामुळे. कारण मला जे नॉलेज मिळालंय तुमच्याकडे जॉईन केल्याच्या नंतर, आणि जी भीती होती एक्सपोर्ट केल्याबद्दल, आवड सर भरपूर होती. आणि जसं तुम्ही म्हणता, ऍज यू सेड, व्हेरी वेल सेड, की सगळी जण बोलतात, ऐकतात, डिस्कस करतात, पण ऍक्शन टेकर इज अ ग्रेट पर्सन. की काहीतरी आपण ऍक्शन घेतली. तर मी ती सुरुवात तर केलेली आहे सर. आता चॅलेंजेस येतील, पण त्याच्यासाठी पण आय एम रेडी टू फेस ऑल द चॅलेंजेस पण येतील ते. हा ॲटिट्यूड येणं महत्त्वाचं आहे. आणि ऑलमोस्ट जी काही तुम्ही लर्निंग करताय ते पुढे चालून बेनिफिट होईलच, पण जे आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो महत्त्वाचा या बिझनेसमध्ये. कारण एक उद्योजक म्हणलात तर बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला पुढे येणार आहेत. फक्त त्या प्रॉब्लेमला ॲज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलात की आपोआप तुम्हाला क्लिअरिटी येणार आहे. सेकंड मला ॲडव्हान्टेज हा वाटला की म्हणजे 2 आठवड्यामध्ये जस्ट यू हॅव सेड दॅट की 2 आठवड्यात बराचसा चेंज झाला आहे. हा चेंज होण्याचं कारण म्हणजे तुम्ही दिलेल्या गोष्टी वेळेवरती करताय आणि स्वतः इगर टू लर्न, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साथ मिळते. थर्ड थिंग, MSCला तुम्ही रिवर्ट केलात, तुम्हाला रिप्लाय आला, पण आता त्याच्या पुढच्या प्रोसेस म्हणजे लगभग मी 10पेक्षा जास्त टेक्निक दिले. एकावरती आपल्याला थांबायचं नाही, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहे. सेकंड थिंग, तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम आला, एनी ऑफ द पीपल फ्रॉम दिस कम्युनिटी, तर तुम्ही आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करा. टीमकडनं जरी काही इश्यू आला तर या सेशनमध्ये तुम्ही डिस्कस करा, जेणेकरून मी प्रत्येकाचा कॉल ऐकू शकत नाही किंवा प्रत्येकासोबत काय चालू आहे डिस्कशन बघू शकत नाही. पण इथं लाईव्ह सेशनमध्ये माझ्यापर्यंत गोष्टी येतील की काही जर प्रॉब्लेम आमच्या साईडने झाला तर ते फक्त रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी माझ्या साईडनं करेन. सेकंड थिंग, इट वॉज अमेझिंग. थँक्यू सो मच तुमचा रिवर्ट दिल्याबद्दल. अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका.